मुंबईतील प्रभादेवी पुलाबाबत गोंधळ निर्माण झालाय। प्रभादेवी पूल हा बंद करण्यात येतोय असं एक फलक MMRDA कडून लावण्यात आला होता, तर या पोस्टरला रहिवाशांनी काळं फासलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की इकडच्या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई नको, मात्र तरी देखील MMRDA हा ब्रिज बंद करण्याच्या प्रयत्नात आहे। MMRDA आपल्या भूमिकेवर कायम राहिली तर पुन्हा एकदा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आता लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नाही, रहिवाशांनी ही ठाम भूमिका मांडली। प्रभादेवीचा 125 वर्ष जुना पूल हा बंद करणार असा बोर्ड इथे लावण्यात आला आणि तो आता स्थानिकांमार्फत विरोध आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर हा अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील हा 125 वर्षाहून अधिक जुना हा पूल आहे, तो पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी या आधी सुद्धा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता, मात्र स्थानिकांनी विरोध केला आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला राहिला। आता सध्या आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा या ठिकाणी हा बोर्ड जो आहे एल्फिस्टन पूल बंद आहे असा बोर्ड इथे वाहतूक पोलीस आणि त्याचबरोबर MMRDA यांच्याकडून लावण्यात आला होता, मात्र आता तो बोर्ड सुद्धा जो फलक आहे तो सुद्धा स्थानिकांनी इथे तोडलेला आपल्याला पाहायला मिळतो, तो काढून टाकण्यात येतोय। रस्त्याच्या दोनही कडेला अशा पद्धतीचा हा बोर्ड लावण्यात आला होता, मात्र तरी देखील गणेशोत्सवानंतर आज 10 सप्टेंबर रोजी हा पूल बंद करण्यात येणार होता। आज रात्रीपासून हा ब्रिज जो आहे तो बंद करण्यात येणार होता आणि तसा फलक सुद्धा इथे लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या सगळ्यामध्ये आता स्थानिक पोलीस आणि स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये इथे आक्रमक भूमिका जी आहे ती स्थानिकांची आपल्याला पाहायला मिळते। जोपर्यंत आमच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत हा पूल बंद होऊ देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी स्थानिकांची आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।